त्यांच्या महापालिका आणि जिल्हा परिषदांना सूचना 15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेन असं नियोजन करण्याच्या सूचना। आणि आता नजर टाकूया हेडलाइन्सवर। इन असोसिएशन विथ बांगड सिमेंट, सॉलिड घर सिर्फ बांगड। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा। लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून सुरणकोट जंगलातील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, संयुक्त कारवाईत 5 आयईडी आणि इतर साहित्य जप्त। भारतानं चिनाबचं पाणी रोखलं, लवकरच झेलमचंही पाणी थांबवणार, पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक, शेतीवर परिणाम होणार। पाकिस्तानच्या विनंतीवरून आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक, दोन्ही पक्षांना सीमापार तणावावर विचार मांडण्याची संधी मिळणार। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू, चौकशी दरम्यान पलायन करताना विश्वा नदीत उडी मारली। पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय, दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीची कबुली। एलओसीवर सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात गोळीबार, भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर। देशाची सुरक्षा करणं आमची जबाबदारी, भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा। भारताचा रशियासोबत 260 कोटींचा करार, रशियन बनावटीची क्षेपणास्त्र आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात येणार, इग्ला-एस क्षेपणास्त्रानं पाक हादरला। काँग्रेसला फोडा, रिकामी करा, पुण्यातील भाजप पदाधिकारी बैठकीत बावनकुळेंचं वक्तव्य, तर काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार, वर्षा गायकवाड यांची टीका। ऑपरेशन ब्लू स्टार काँग्रेसची चूक होती, 80च्या दशकातील पक्षाच्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार, एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया। महायुतीतल्या नाराजी नाट्याचा आणखी एक अंक समोर, अजित पवार आणि शिंदेंनी एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं, पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला अजित पवारांची दांडी, तर राष्ट्रवादी आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित। ट्रम्प सरकारचा पुन्हा एकदा टॅरिफ स्ट्राईक, अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर लादला। वेव्हज परिषदेत 4 दिवसात विविध उपक्रमांतर्गत 1328 कोटींची उलाढाल, वेव्हजमध्ये 77 देशांचा सहभाग। आज 12वीचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजेनंतर निकाल ऑनलाईन पाहता येईल, उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार। गोकुळ दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ, कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये, तर मुंबई आणि पुण्यात गोकुळ दुधाचा प्रति लिटर 74 रुपये दर। पुण्यात म्हाडाच्या सदनिका विक्रीला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, कोणत्याही मध्यस्थीशिवाय वितरण, 2023 पूर्वीच्या सोडतीतील 15% सामाजिक गृहनिर्माण विक्री अभावी शिल्लक। धुळे शहराच्या मध्यातून जाणाऱ्या पांझरा नदीची दुरावस्था, पानवेली वाढल्यामुळे नदीत प्रदूषण, नदीची स्वच्छता करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी। मे महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा 23%वर, मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, 15 मे पर्यंत आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय, पालिकेकडून स्पष्ट। नागपूर, चंद्रपूर आणि वर्ध्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, गारपीट आणि रिमझिम पावसामुळे पिकांचं नुकसान। राज्यावर गारपिटीचं संकट, पुढील 5 दिवस राज्यात उन्हाळी पावसाचा जोर राहणार, बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला इशारा। नवोदित अभिनेत्रीच्या तक्रारीवरून अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, लग्न करण्याचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप। जागतिक कीर्तीचे गुंतवणूक तज्ज्ञ वॉरन बफे वर्षअखेर निवृत्त होणार, गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात बफेंकडून निवृत्तीची घोषणा। नमस्कार, मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडतायत। पाकिस्तान लष्कराची रात्री सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक संपन्न झाली आहे। पाक लष्करानं राजकीय पक्षांना वाढलेल्या तणावाची माहिती